नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं बेसिक फिजिक्स या विषयामध्ये स्वागत करतो। बेसिक फिजिक्स या विषयामध्ये आपण युनिट नंबर 1 युनिट्स अँड मेजरमेंट हा टॉपिक स्टडी केला आहे। आता याच्यानंतरचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर। बघा, युनिट नंबर 2 काय टायटल? इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर। ऍक्च्युअली हे तीन सब टॉपिक्स आहेत। इलेक्ट्रिसिटी हा एक टॉपिक आहे, मॅग्नेटिझम हा दुसरा टॉपिक आहे आणि तिसरा काय असणार? सेमीकंडक्टर। हे तिन्ही सब टॉपिक्स एकत्र करून एक टॉपिक तयार केला आहे, त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर। ओके, वन बाय वन आपण आता बघणार आहोत व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिसिटी, ओके, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिझम अँड व्हॉट इज मीन बाय सेमीकंडक्टर। आता या टॉपिक मध्ये आपण सुरुवातीला फक्त आपण काय करायचं आहे? इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय याचा स्टडी करायचा आहे आणि हा पार्ट आपण नेक्स्ट काय करायचा आहे? मॅग्नेटिझमचा स्टडी करायचा आहे आणि सेमीकंडक्टरचा स्टडी करायचा आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त इलेक्ट्रिसिटी बद्दलच चर्चा करायची आहे। व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिसिटी? ओके, इलेक्ट्रिसिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांच इन फिजिक्स in which we study about electric charge, motion of charge, electric current, voltage, etc. म्हणजे जिथे आपण कंडक्टिंग मटेरियलचा यूज करतो, त्या कंडक्टिंग मटेरियल मधून इलेक्ट्रिक करंट पास करतो, चार्जेसचं मूवमेंट होतं, व्होल्टेज असतं, अशा ठिकाणी जी ब्रांच आपण स्टडी करतो त्या ब्रांचलाच काय म्हणणार आपण? इलेक्ट्रिसिटी। ओके, इलेक्ट्रिसिटी मीन्स व्हॉट? इलेक्ट्रिसिटी मीन्स स्टडी related to करंटच्या रिलेटेड जो तुम्ही स्टडी करणार आहात ज्या ब्रांच मध्ये, त्या ब्रांचला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रिसिटी। समजते? रिलेटेड टू इलेक्ट्रिक करंट, जिथे इलेक्ट्रिक करंट आहे तिथे काय असणार बाळांनो? इलेक्ट्रिसिटी असणारच आहे। व्होल्टेज, इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक करंट या सगळ्या गोष्टी आपण इलेक्ट्रिसिटी या ब्रांच मध्ये शिकतो। ओके, पण या टॉपिक मध्ये बाळांनो तो पहिला पॉइंट आहे आपण जो डिस्कस करणार आहोत इलेक्ट्रिसिटी मध्ये, तो आहे मेन कन्सेप्ट ऑफ चार्ज। फर्स्ट पॉइंट, कन्सेप्ट ऑफ चार्ज। ओके, कन्सेप्ट ऑफ चार्ज। चार्ज, व्हॉट इज मीन बाय चार्ज? ओके बाळांनो, चार्ज म्हणजे काय? चार्ज मीन्स ए पार्टिकल। चार्ज काय? एक पार्टिकल आहे आणि या पार्टिकलची प्रॉपर्टी आहे की त्या पार्टिकलच्या सराउंडिंगला इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते। ओके, त्या पार्टिकलला आपण काय म्हणायचं आहे? चार्ज। कळतंय बघा, म्हणजे नेचर मध्ये बरेच पार्टिकल्स आहेत, प्रत्येक पार्टिकलच्या सराउंडिंगला इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होत नाहीये। फॉर एक्झाम्पल हा चॉक देखील बऱ्याच पार्टिकल्स पासून तयार झालेला आहे, जे प्रत्येक पार्टिकलच्या सराउंडिंगला इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे। पण असे काही पार्टिकल्स आहेत, ज्याच्या सराउंडिंगला काय असणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स असणार आहे। ओके, तेव्हा त्या पार्टिकल आपण काय म्हणायचं आहे? तेव्हा या पार्टिकल काय म्हणणार आपण? चार्ज। तर तेव्हा मी काय म्हणतोय? चार्ज मीन्स इट इज अ प्रॉपर्टी ऑफ पार्टिकल अराउंड विच इलेक्ट्रिक फील्ड विल बी प्रोड्यूस्ड। कळतंय? म्हणजे व्हॉट इज मीन बाय चार्ज? चार्ज ची डेफिनेशन, चार्ज म्हणजे काय बघा, बोर्डवर लिहितोय। चार्ज, it is the property of a particle, around which around it a electric field will be produced, a electric field will be produced such particle is called charge। such particle is called charge। कळते का बघा, हा एक पार्टिकल आहे, या पार्टिकलच्या सराउंडिंगला जर का इलेक्ट्रिक फील्ड असेल तर त्या पार्टिकल आपण काय म्हणायचं आहे? त्या पार्टिकल आपण काय म्हणणार आहोत? चार्ज। कळते डेफिनेशन काय? व्हॉट इज मीन बाय चार्ज? चार्ज, कन्सेप्ट ऑफ चार्ज, इट इज द प्रॉपर्टी ऑफ पार्टिकल अराउंड इट, पार्टिकलच्या सराउंडिंगला एक इलेक्ट्रिक फील्ड विल बी प्रोड्यूस्ड,
such property of that particle, then the particle is called as charge. त्या पार्टिकल आपण काय म्हणणार आहोत? चार्ज. कोणत्याही पार्टिकल आपण चार्ज म्हणायचं नाही बाळांनो. ज्या पार्टिकलच्या सराउंडिंगला इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिकल इन्फ्लुएन्स मध्ये जर का तो पार्टिकल असेल तर त्या पार्टिकल आपण काय म्हणणार आहोत? चार्ज. ओके. मग चार्ज चा सिम्बॉल काय? तर सिम्बॉल ऑफ चार्ज आपण फिजिक्स मध्ये चार्जच्या सिम्बॉल आपण काय डिनोट करायचं बघा? कॅपिटल क्यू. कॅपिटल क्यू लेटर स्टँड्स फॉर दी सिम्बॉल ऑफ चार्ज. ओके. हा सिम्बॉल आहे चार्ज साठी. मग या चार्ज युनिट काय? म्हणजे युनिट ऑफ चार्ज काय असणार आहे? म्हणजे आपण चार्ज मेजर करणार आहोत. तो जो चार्ज तुम्ही मेजर करणार आहात तो चार्ज कोणत्या स्टँडर्ड मध्ये यूज करणार, कोणत्या स्टँडर्ड मध्ये मेजर करणार, त्याचे युनिट काय? तर बघा बाळांनो, कुलूम. कुलूम काय असणार आहे? त्याचे युनिट असणार आहे. म्हणजे चार्जची कन्सेप्ट कुलूम या सायंटिस्टने सांगितले आहे. त्यामुळं चार्जचे जे युनिट आहे त्याला सायंटिस्टने आपण नाव दिलेलं आहे कुलूम. ओके. कुलूम. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे? कॅपिटल सी. कळते का बघा? म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये 1 कुलूम चार्ज आहे, 10 कुलूम चार्ज आहे, 100 कुलूम चार्ज आहे म्हणतो आपण. ओके. कुलूम. कुलूम इज द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. चार्जचा सिम्बॉल काय म्हणतो? कॅपिटल क्यू. युनिट काय चार्जचं? कुलूम. हे बघितलं आपण. आणि याच्या पुढचा पॉइंट तो म्हणजे काय बघा? याचा पुढचा पॉइंट काय? तर टाइप्स ऑफ चार्जेस. टाइप्स ऑफ चार्जेस. चार्जेसचे बाळांनो दोन टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ चार्जेस. देयर आर टू टाइप्स ऑफ चार्जेस. देयर आर टू टाइप्स ऑफ चार्जेस. ओके. कोणकोणते? नंबर 1 पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, and number 2 negative charge. Positive charge and negative charge are the two types of charge. चार्ज चे दोन टाइप, पॉझिटिव्ह चार्ज and negative charge. जो चार्ज पॉझिटिव्ह आहे, ज्या चार्ज वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ज्या पार्टिकल वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला आपण काय म्हणणार बाळांनो? प्रोटॉन. त्याला आपण काय म्हणतोय? प्रोटॉन. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉन हे पार्टिकल आहे, त्याच्या सराउंडिंगला पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ओके. पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन. आणि जो पार्टिकल ज्याच्या सराउंडिंगला निगेटिव्ह चार्ज आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्ह चार्ज पार्टिकल. प्रोटॉन काय आहे? पार्टिकलच आहे. इलेक्ट्रॉन काय आहे? पार्टिकलच आहे. पण त्या पार्टिकल वरती जर का पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? प्रोटॉन. आणि ज्या पार्टिकल वरती जर का निगेटिव्ह चार्ज असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रॉन. आपण वेगळ्या भाषेमध्ये बोलू शकतोय चार्जेसचे दोन टाइप्स आहेत. एक प्रोटॉन, दुसरा काय असणार आहे? इलेक्ट्रॉन. प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल, इलेक्ट्रॉन हॅज निगेटिव्ह चार्ज पार्टिकल. समजतंय? एवढं कन्सेप्ट कळली का बाळांनो? कन्सेप्ट ऑफ चार्ज. व्हॉट इज मीन बाय चार्ज? चार्ज मीन्स व्हॉट? इट्स अ प्रॉपर्टी ऑफ द पार्टिकल अराउंड which a electric field will be produced. Such particle is called as electric charge. The symbol of charge is Q. Q is the symbol of the charge. And unit of charge is coulomb. Unit of charge is coulomb. Coulomb is the surname of scientist. त्यांनी ही कन्सेप्ट स्टेट केलेली आहे, मांडलेली आहे. त्यामुळे चार्जच्या युनिटला त्याचं नाव दिलेलं आहे कुलूम. ओके. आणि कुलोम्बचं जे युनिट आहे कुलूम याचा सिम्बॉल काय दिलेला आहे आपण? कॅपिटल सी. कॅपिटल सी सिम्बॉल स्टँड्स फॉर कुलूम. कुलूम. ओके. त्यानंतर बघा आपण काय बघितलं? चार्जेसचे दोन टाइप्स. ओके. देयर आर टू टाइप्स ऑफ charges. One positive charge, another negative charge. जो पार्टिकल पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? प्रोटॉन. जो पार्टिकल निगेटिव्ह चार्ज आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रॉन. समजतंय? आता हे जे दोन चार्जेस आहेत, ओके, या दोन चार्जेस मध्ये फोर्स असणार आहे. आणि तो फोर्स काय आहे, तो फोर्स कोणता आहे, त्या फोर्सचं काय नाव आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. ओके. म्हणजे नेक्स्ट पॉइंट आहे आपला फोर्सेस बिटवीन टू चार्जेस. ओके. पुढे बघूया आपण कन्सेप्ट ऑफ चार्ज मध्ये आपण दुसरा पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजे काय? फोर्सेस बिटवीन टू चार्जेस किंवा फोर्स मध्ये फोर्स बिटवीन टू चार्जेस.
दोन चार्ज मध्ये जो फोर्स आहे त्याला काय म्हणायचं? समजा हा एक चार्ज पार्टिकल आहे, हा दुसरा चार्ज पार्टिकल आहे. तर या दोन चार्ज पार्टिकल मध्ये फोर्स असणार आहे आणि याच फोर्सला आपण काय म्हणणार मुलांनो? कुलोम्ब फोर्स. आपण काय म्हणणार आहोत? कुलोम्ब फोर्स. तर ते का बघा, ओके. चार्ज ही कन्सेप्ट कुलोम्ब या सायंटिस्टने सांगितलेला आहे आणि त्यामध्ये त्याने काय सांगितलेलं बघा, दोन चार्ज पार्टिकल मध्ये फोर्स असणार आहे आणि त्या फोर्सला त्याने काय नाव दिलेलं आहे? कुलोम्ब फोर्स. ओके. हा जो कुलोम्ब फोर्स आहे, हा कुलोम्ब फोर्स हा परत दोन टाइप मध्ये, कुलोम्ब फोर्सचे परत दोन टाइप्स आहेत. कोणते? तर कुलोम्ब फोर्स हा त्याचा पहिला टाइप असणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कुलोम्ब फोर्स म्हणजे काय असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि दुसरा पार्ट काय असेल त्यामध्ये? दुसरा टाइप फोर्स ऑफ रिपल्शन. फोर्स ऑफ रिपल्शन. ओके. दोन चार्ज पार्टिकल मध्ये जो फोर्स असणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो? कुलोम्ब फोर्स. कुलोम्ब फोर्सचे परत दोन टाइप्स. कुलोम्ब फोर्सचे दोन टाइप्स कोणते? एक नंबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दुसरा काय असणार? फोर्स ऑफ रिपल्शन. दोन्ही टाइप कोणाचे? कुलोम्ब फोर्सचे आहेत. ओके. कुलोम्ब फोर्सेस. मग दोन चार्ज पार्टिकल मध्ये जो कुलोम्ब फोर्स आहे त्याला आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन कधी म्हणायचं आणि दोन चार्ज पार्टिकल मध्ये जो कुलोम्ब फोर्स आहे त्याला आपण फोर्स ऑफ रिपल्शन कधी म्हणायचं हे जरा समजून घेऊया आपण. ओके. समजा आता बघा इथे मी दोन चार्ज पार्टिकल म्हटले, बरोबर का? पण कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे मी सांगितलेलं नाही आहे. ओके. समजा हा एक चार्ज पार्टिकल आहे, कोणता? पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. ओके. आणि हा दुसरा चार्ज पार्टिकल आहे, कोणता? पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. असे दोन चार्ज पार्टिकल्स आहेत, असे दोन चार्ज पार्टिकल्स आहेत. दोन चार्ज पार्टिकल सिमिलर आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. जर सिमिलर चार्ज पार्टिकल्स असतील ना तर दोघांच्या मध्ये जो फोर्स असणार आहे, जो कुलोम्ब फोर्स असणार आहे, दोघांच्या मध्ये जो कुलोम्ब फोर्स असणार आहे, कुलोम्ब फोर्स असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार बाळांनो? फोर्स ऑफ रिपल्शन. त्याला आपण काय म्हणायचं आहे? फोर्स ऑफ रिपल्शन. दोन सिमिलर चार्जेस मध्ये जो कुलोम्ब फोर्स असणार आहे त्याला आपण काय म्हणणार? फोर्स ऑफ रिपल्शन. फॉर एक्झाम्पल बघा, निगेटिव्ह चार्ज, दुसरा चार्ज पण काय? निगेटिव्हच आहे. ओके. इलेक्ट्रॉन दोघांच्या मध्ये जो फोर्स असणार आहे, जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणायचं बाळांनो? फोर्स ऑफ रिपल्शन. दोन सिमिलर चार्ज मध्ये जो कुलोम्ब फोर्स आहे, दोन सिमिलर चार्ज मध्ये जो कुलोम्ब फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहोत? फोर्स ऑफ रिपल्शन. ओके. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशाला म्हणायचं आहे? कुठे असणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन? ओके. समजा दोन डिसिमिलर चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. जर का दोन डिसिमिलर चार्ज असतील तर दोन्हीमध्ये जो काय फोर्स असणार आहे, कुलोम्ब फोर्स, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन. समजते का बघा? ओके. मी पुन्हा ते लिहितो बोर्डवरती, बघा समजते का? फोर्स बिटवीन टू चार्जेस. ओके. बघा फोर्स बिटवीन टू चार्जेस, दोन चार्ज मध्ये जो फोर्स असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? कुलोम्ब फोर्स. हे क्लिअर करा. दोन चार्ज मध्ये जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? कुलोम्ब फोर्स. ओके. मग कुलोम्ब फोर्सचे परत दोन टाइप्स कोणते? जे आपण मगाशी बघितलेलं आहे. कोणता आहे बघा? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन. फोर्स ऑफ रिपल्शन. दोन चार्ज पार्टिकल्स एकमेकांकडे अट्रॅक्ट असतील, दोन चार्ज पार्टिकल्स एकमेकांकडे अट्रॅक्ट होत असतील तर दोघांच्या जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणायचं आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन चार्ज पार्टिकल्स एकमेकांपासून लांब चालले याचा अर्थ दोन चार्ज पार्टिकल मध्ये जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो? फोर्स ऑफ रिपल्शन. ओके. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशाला म्हणायचं आहे बघा? डेफिनेशन: इफ there are two dissimilar charges, if there are two dissimilar charges, then Coulomb force between these
two charges is called force of attraction. Is called force of attraction. बघा डिसिमिलर चार्जेस, एक पॉझिटिव्ह असेल तर दुसरा चार्ज कोणता असणार आहे निगेटिव्ह. डिसिमिलर जर का दोन चार्ज डिसिमिलर असतील, वेगवेगळे असतील, तर त्या दोन चार्ज मध्ये जो कुलोम्ब फोर्स असणार आहे त्या कुलोम्ब फोर्सचा आपण काय म्हणायचं आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एक्झाम्पल काय घेतो आपण. एक्झाम्पल एक चार्ज पार्टिकल आहे पॉझिटिव्ह, दुसरा चार्ज पार्टिकल आहे निगेटिव्ह. दोघांच्या मध्ये जो फोर्स आहे तो फोर्स काय असणार आहे म्हणून फोर्स काय असणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन. किंवा समजा एक निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे, दुसरा काय आहे म्हणून पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. या दोन चार्ज पार्टिकल मध्ये कोणता फोर्स असणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. टू डिसिमिलर चार्जेस, द फोर्स बिटवीन these two dissimilar charges is called as force of attraction, and due to that force of attraction these two charges attract with each other. हे दोन चार्जेस एकमेकांना ओढतात, एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांना चिकटतात. ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि याच्या अपोजिट काय असणार आहे फोर्स ऑफ रिपल्शन. काय बघा डेफिनेशन फोर्स ऑफ रिपल्शन. if there are two dissimilar काय करणार सिमिलर. if there are two similar charges then Coulomb force between these two charges is called force of repulsion. रिपल्शन म्हणजे काय म्हणतात एकमेकांपासून लांब जाणं. अट्रॅक्शन म्हणजे काय एकमेकांच्या जवळ येणं. ओके, फोर्स ऑफ रिपल्शन. ओके, एक्झाम्पल काय बघा याच्यामध्ये. एक्झाम्पल काय दोन सिमिलर चार्जेस म्हणजे समजा बाळांनो एक चार्ज पार्टिकल आहे पॉझिटिव्ह, दुसरा चार्ज पार्टिकल आहे पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह मध्ये काय असणार बाळांनो पॉझिटिव्ह मध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे. दोन सिमिलर चार्जेस एकमेकाला अट्रॅक्ट करत नाही, एकमेकांच्या जवळ येत नाही. दोन सिमिलर चार्जेस एकमेकांपासून लांब जातात. ओके, कुणामुळे फोर्समुळे. त्या फोर्सला आपण काय म्हणायचं आहे फोर्स ऑफ रिपल्शन. किंवा एक चार्ज पार्टिकल निगेटिव्ह आहे, दुसरा चार्ज पार्टिकल पण काय निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मध्ये काय असणार म्हणून निगेटिव्ह मध्ये रिपल्शन असणार आहे. ओके, रिपल्शन असणार आहे. दोन सिमिलर चार्जेस मध्ये जो काही कुलोम्ब फोर्स असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत फोर्स ऑफ रिपल्शन. समजतंय. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशाला म्हणायचं आहे, फोर्स ऑफ रिपल्शन कशाला म्हणायचं आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन मीन्स कुलोम्ब फोर्सचे हे दोन टाइप्स आहेत. आणि कुलोम्ब फोर्स कशाला म्हणायचं आपण म्हणा कुलोम्ब फोर्स कशाला म्हणणार आपण ए फोर्स बिटवीन टू चार्जेस. कोणते पण दोन चार्ज पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय पण असू दे, दोन चार्ज आहेत कुलोम्ब फोर्स असणार आहे. कळते. दोन सिमिलर चार्ज असतील तर फोर्स ऑफ रिपल्शन, दोन डिसिमिलर चार्ज असतील तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. समजते एवढे पॉइंट कळलं का बघा. थँक्यू.